नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा 4 फेब्रुवारी 2024 या दिवशी झालेल्या पेपराचे आपण उत्तरसूची आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। इयत्ता 3 विषय मराठी आणि गणित। व्हिडिओला सुरुवात करूया, पण नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। बघा इथे पहिला प्रश्न आपल्याला पॅराग्राफ दिलेला आहे, उतारा दिलेला आहे। आपण डायरेक्ट प्रश्न घेऊया। गोदावरी नदीचा उगम कोणत्या जिल्ह्यात होतो? बघा इथे गोदावरीचे उगमस्थान महाराष्ट्रात नाशिकमधील त्र्यंबकेश्वर। मग कुठे? नाशिक। पर्याय क्रमांक 4। पुढचा प्रश्न, वरील उतारासंबंधी योग्य विधान कोणते आहे? आता बघा याच्यामध्ये बघा जायकवाडी हे मातीचं धरण गोदावरी नदीवर आहे, तर हे योग्य आहे। कावेरी ही गोदावरी नदीची उपनदी आहे, चुकीचे आहे, कारण इथे बघा दारणा, प्रवरा, वैनगंगा, मांजरा इथे कावेरीचा उल्लेख नाही आहे, म्हणून हे चुकीचं विधान आहे। गोदावरीच्या खोऱ्यात खनिज तेल व नैसर्गिक वायूचे साठे सापडले आहेत। बघा शेवटची सोळ्यात सापडत, मग हे कसं आहे? योग्य आहे। हे पण योग्य आहे आणि अ पण योग्य आहे। गोदावरी नदीची लांबी 145 किलोमीटर, हे चुकीचं आहे, कारण त्याची लांबी 1450 आहे। मग हे सुद्धा काय आहे? चुकीचं। आपल्याला योग्य विचारत, मग अ आणि क योग्य आहेत। मग अ आणि क कुठे आहे? पर्याय क्रमांक 2। पुढचा प्रश्न बघा, खालील शब्दांच्या यादीत एकूण किती अशुद्ध शब्द आहेत? आता बघा बक्षीस, निसर्ग, पिशवी आणि कौतुक 1 2 3 4 हे 4 शब्द चुकीचे आहेत। मग 4 कुठे आहे? पर्याय क्रमांक 3 मध्ये। पुढचा प्रश्न बघा, खालील वाक्यातील अधोरेखित नामाचे लिंग ओळखून त्याचा पर्याय क्रमांक शोधा। आता इथे वाऱ्याने झाडाची फांदी हालू लागली, मग इथे फांदी हे काय? ती फांदी म्हणजेच काय? स्त्रीलिंग। पर्याय क्रमांक 1। पुढचा प्रश्न, आपल्याला कविता वाचून त्याखालची उत्तरे शोधायची आहेत। डायरेक्ट आपण प्रश्न घेऊया। वरील कवितेत अवनी या शब्दाचा कोणता समानार्थी शब्द आला आहे? आता वसुंधरा आणि धरती हे दोन्ही अवनीचे समानार्थी शब्द आहेत, पण कवितेमध्ये आपल्याला धरती हा शब्द आला, म्हणून आपल्या इथे उत्तर आहे धरती। पर्याय क्रमांक 3। पुढचा प्रश्न, कवितेतील मुलांचे गाणे कधी जुळून येते? बघा पहिलीच वेळ, टपटप पडते अंगावरती प्राजक्ताची फुले, भिरभिर भिरभिर त्या तालावर गाणे आमचे जुळे, म्हणजेच काय? अंगावर प्राजक्ताची फुले पडल्यावर। पर्याय क्रमांक 3। पुढचा प्रश्न, सोबतचे चित्र पाहायचे आणि त्याखालील चित्रातील प्राण्यांचा निवारा आणि पिल्लू अनुक्रमे शोधायचे। आता हा कोण आहे? तर वाघ आहे। वाघ कुठे राहतो? गुहेमध्ये, आणि वाघाच्या पिल्लाला आपण काय म्हणतो? बछडा। पर्याय क्रमांक 3 हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे। पुढचा प्रश्न, खालील वाक्यातील भविष्यकाळी वाक्य कोणते? आदर्श शाळेत पुढच्या महिन्यात विज्ञान प्रदर्शन भरणार आहे। पर्याय क्रमांक 3। पुढचा प्रश्न बघा, खाली दिलेल्या शब्दकोड्यात पर्यायातील योग्य अक्षरे अनुक्रमे लिहिले 4ही अर्थपूर्ण शब्द तयार होतील। मग आता बघा इथेच आपण चौथा गट ठेवला, तर बघा मगर, विमान, आवळा आणि खडक। पर्याय क्रमांक 4 हे योग्य आहे। पुढचा प्रश्न बघा, खालील वाक्यात कोणते विरामचिन्ह वापरले आहे? अरे वेड्या कुठे चालल्यास, नदीला पाणी किती आले? आता इथे बघा इथे स्वल्पविराम पण आले, म्हणजे हे पण आलेलं आहे। हे स्वल्पविराम पण आले, इथे प्रश्नचिन्ह आहे, प्रश्नचिन्ह पण आलेलं आहे, आणि इथे पूर्णविराम म्हणजे पूर्णविराम पण आले, म्हणजे अ ब आणि ड हे योग्य आहेत। मग अ ब ड कुठे आहे? पर्याय क्रमांक 4 मध्ये। पुढचा प्रश्न बघूया, खाली दिलेल्या म्हणीचा योग्य अर्थ पर्यायातून शोधा। कोळसा उघडावा तितका काळाच, एखाद्या दुष्ट माणसाची कितीही चौकशी केली तरी त्याची अधिकाधिक दुष्कृत्ये समोर येतात। पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे। पुढचा प्रश्न बघा, मनुली व नैना दप्तर घेऊन रिक्षाने शाळेत गेल्या, या वाक्यात नाम नसलेले शब्द पर्यायातून शोधा। मग बघा गेल्या हे नाम नाही आहे, गेल्या हे काय आहे? क्रियापद आहे, म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। प्रश्न 13 व 14 साठी सूचना, संवाद वाचायचा आणि त्याखाली प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडायची आहेत। आता मी संवाद वाचत नाही। शाळेच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन कोणी केले? तर कुणी केले? महापौरांनी। पर्याय क्रमांक 1। वरील संवाद किती जणात व कोणत्या दिवशी घडला? वरील संवाद बाबा आणि माधव यांच्यामध्ये घडला, आणि तो कोणत्या दिवशी घडला? तर विजयादशमीच्या। मग 2 जण, बाबा आणि माधव, आणि विजयादशमीच्या। पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे। पुढचा प्रश्न बघा, खालील शब्द गटातील एकवचनी शब्दाचा पर्याय शोधा। बघा अनेक ससे, एक ससा, अनेक ससे, अनेक वचने, एक गाणे, अनेक गाणी असतात। मग गाणे हे काय आहे? एक वचन, म्हणून आपल्या इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। एक रस्ता असतो, अनेक रस्ते, एक झाड, अनेक झाडे। पुढचा प्रश्न बघा,
खालील वाक्यप्रचार व त्यांचा अर्थ यांची अयोग्य जोडी शोधायची. अयोग्य शोधायची आपल्याला. मदत करणे, हातावर तुरी देणे हे चुकीचं आहे, ही अयोग्य जोडी आहे. डोळे वटाने, रागावणे हे बरोबर आहे. उत्तेजन देणे, प्रोत्साहन देणे बरोबर आहे. काणूसा घेणे, अंदाज घेणे हे पण बरोबर आहे. पुढचा प्रश्न, गीताई हा ग्रंथ कोणी लिहिला? तर गीताई हा ग्रंथ आचार्य विनोबा भावे यांनी लिहिलेला आहे. पुढचा प्रश्न, खालील पर्यायातून विरुद्धार्थी शब्द नसलेल्या जोडीचा पर्याय शोधा. आता विरुद्धार्थी नसलेला म्हणजे समानार्थी पाहिजे. मग सुंदर आणि छान हे काही समानार्थी शब्द आहेत. बाकी आरंभ, अखेर विरुद्धार्थी आहे. सूर्योदय, सूर्यास्त विरुद्धार्थी आहे. प्रगती, अधोगती हा पण विरुद्धार्थी आहे. पुढचा प्रश्न 19वा प्रश्न, पुढील शब्दसमूहाबद्दल येणारा शब्द पर्यायातून शोधायचे आहेत. सिनेमाच्या कथा लिहिणारा. मग सिनेमाच्या कथा लिहिणारा कोण असतो? तर पटकथा लेखक. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न, खालील वाक्यातील रिकाम्या जागी कोणता ध्वनिदर्शक शब्द वापरलेच अर्थपूर्ण वाक्य तयार होईल तो पर्याय शोधायचा आहे. सकाळपासून पावसाची टिंब चालू होती. मग पावसाची काय असते? रिपरिप. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न, खालील वाक्यात रिकाम्या जागी योग्य सर्वनामाचा पर्याय निवडा. आता इथे मी स्वतः हे घेतलं तर इथे आहे येणार आहे, कारण एक वचन आहे ते, हो की नाही. आम्ही घ्यायचं आहे का? आम्ही सहलीसाठी मुंबई येथे जाणार आहोत. पर्याय क्रमांक 4 आम्ही. पुढचा प्रश्न, खालील शब्द गटांमध्ये एकूण किती जोड शब्द नाहीत? आता बघा, कामधंदा, सगळे सोयरे, लाकूड फाटा, ओबडधोबड हे जोड शब्द आहेत. मग पैलवान आणि आठवडा हे काही 2 जोड शब्द नाही आहेत. पण मग किती जोड शब्द नाही आहेत? तर 2. पर्याय क्रमांक 1. 2 कुठे? पर्याय क्रमांक 1 मध्ये. पुढचा प्रश्न बघा, खाली दिलेल्या रिकाम्या जागी योग्य शब्द निवडून सुसंगत वाक्यांचा परिचय तयार करा. वाचन प्रेरणा दिन टिंबटिंब या दिवशी साजरा करतात. वाचन प्रेरणा दिन 15 ऑक्टोबर या दिवशी साजरा करतात आणि या दिवशी डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची जयंती असते. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न, त्यांना भारताचे टिंबटिंब नावाने ओळखले जाते. तर त्यांना भारताचे मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाते. विभाग 2 गणित. अपूर्णांक व त्यांचे वाचन यांची योग्य जोडी कोणती? बघा, 3/7 हीच योग्य जोडी आहेत. बाकी सगळे चुकीचे आहेत. पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर आहे. खालीलपैकी कोणत्या संख्येत 4 या अंकाची स्थानिक किंमत सर्वात कमी आहे? आता इथे 4 शतकाच्या घरात आहेत. बघा, एकक, दशक, शतक. मग 4 शतक म्हणजे इथे 400 किंमत आहे. आता इथे एकक दशकाच्या घरात आहेत. मग या 4ची किंमत 4 दशक म्हणजे 40. आणि इथे बघा, एकक दशक शतकाच्या घरात आहे म्हणजे 400 आणि इथे एककाच्या घरात आहे. मग 4 एकक म्हणजे 4. मग सर्वात कमी विचारले. मग कमी कोणती आहे? तर एककाच्या घरातली म्हणजे 804 या अंकाची स्थानिक किंमत कमी आहे. पुढचा प्रश्न बघा, संस्कार 608 ही संख्या लिहिताना 0 लिहिण्यास विसरला तर तयार झालेली संख्या कितीने कमी होईल? त्याला लिहायचं किती होतं? 608 लिहायचं होतं आणि लिहिलं किती त्यांनी? 0 लिहायला विसरलं होतं म्हणजे त्यांनी फक्त 6 आणि 8 68 लिहिलं. मग आता कितीने कमी आहे ही संख्या? याच्यापेक्षा कितीने कमी आहे? बघा, 8तून 8 गेले 0, 0तून 6 काही जात नाहीत. 0 खोडायचा, वर घ्यायचा, इकडचा एक आपण इथे घेतला, इथे झाले 10, इथे राहिले 5. 10तून 6 गेले, बाकी आली 4 आणि वरून घेतले हे 5. मग किती उत्तर आलं? 540. म्हणजे ती संख्या 540 नाही कमी आहे. 540 कुठे? पर्याय क्रमांक 1 मध्ये. पुढचा प्रश्न बघा, 2 अंकी संख्यांमध्ये 0 हा अंक एकूण किती वेळा येतो? तर बघा, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80 आणि 90 एवढ्याच 2 अंकी संख्यांमध्ये 0 येतो. मग किती वेळा? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. किती वेळा येतो? 9 वेळा. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघूया, खालीलपैकी बंदिस्त आकृती कोणती आहे विचारले. बघा, अ मधली पण आकृती बंदिस्त आहे आणि क मधली आकृती पण बंदिस्त आहेत म्हणजे अ आणि क योग्य. मग अ आणि क कुठे आहेत? तर पर्याय क्रमांक 4 मध्ये. पुढचा प्रश्न बघा, अकोले तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात बुधवारी 240, गुरुवारी 307 आणि शुक्रवारी 125 विद्यार्थ्यांनी भेट दिली. तर प्रदर्शनात एकूण किती विद्यार्थ्यांनी भेट दिली? मग बघा, 240 अधिक गुरुवारची किती आहे? 307 आणि हे 125 या सगळ्यांची काय करायची? बेरीज करायची. मग आपल्यामध्ये 7, 5, 12, हचलाला 1, 4 आणि 1, 5, 6, 7. इथे आले हे 7, 3 आणि 2, 5, 5 आणि 1, 6, 672. मग 672 कुठे? पर्याय क्रमांक 2 मध्ये. पुढचा प्रश्न, किती खालील आकृती एकूण किती रेषांनी सममित आहेत? तर बघा, आपण फक्त इथून जर अशी उभी रेष काढली बरोबर अशी तरच ही आकृती सममित आहेत. जर आपण इथून काढली तरी सुद्धा सममित होत नाही, इथून काढली तरी पण. मग फक्त एकाच रेषेने ती सममित आहे. मग एक कुठे? पर्याय क्रमांक 3 मध्ये. पुढचा प्रश्न बघूया, खालील पर्यायातील कोणत्या संख्या उतरत्या क्रमाने मांडलेल्या आहेत विचारलेत. मग आता याच्यामध्ये बघा, इथे 505 आहे, इथे 550, 555 आणि 567 हा चढता क्रम आहे आणि हा बघा हा उतरता क्रम आहे.
43, 817, 769 आणि 697. उतरता क्रम विचार. उतरता क्रम म्हणजे काय? मोठ्या संख्येपासून छोट्या संख्येकडे. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न, एका संख्येचा पावभाग 24 आहे तर ती संख्या कोणती? आता बघा हे गोल काढलं मी, ह्याचे 4 भाग केले. 4 भाग म्हणजे हा पावभाग. मग आता आपल्याला ती संख्या काढायची. मग आपण काय करूया? 1 2 3 4 पावभाग आहे म्हणजे आपल्याला 4तला एक भाग माहिती आहे. मग आता काय करायचं? इथे 24 गुणिले 3 करायचं. मग बघा 3 चौक 12, 3 दुणे 6, 6 आणि 1 आपल्याला इथे पावभाग माहिती आहेत. मग एका पूर्ण संख्येमध्ये 4 भाग असतात म्हणून मी इथे 24ला काय करायचं? 4ने गुणायचं म्हणजे 24 गुणिले 4 करायचे आहेत. मग 4 चौक 16, हचाला आला 1, 4 दुणे 8, 8 आणि 1 9, बरोबर ती संख्या कोणती आहे? 96. आता हे खरंच बरोबर आहे का नाही बघण्यासाठी काय करायचं? याला 4ने भागूया म्हणजे बरोबर पाव संख्या येते का बघूया. बघा इथे हे 96 भागिले हे 4. मग बघा 4 दुणे 8, 9तून 8 गेले बाकी आले 1, वरून घेतले हे 6, 4 चौक 16, बाकी आली 0. मग बरोबर पावभाग 24च निघाला म्हणून मग ती संख्या काय आहे? योग्य आहे. कोणती संख्या आहे ती? तर 96. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न, खालील पर्यायातून योग्य जोडीचा पर्याय शोधा. आता इथे बघा पहिल्यांदा दिले 18, 90, 180. आता इथे या संख्या लिहून घ्यायच्या म्हणजे आपल्या लक्षात राहा. 18, 90 इथे दिलेलं आहे 180 दिले पण हे चुकीचं आहे कारण 18, 90, 162 म्हणून हे काय आहे? चुकीचं आहे. 12 पंचे बघा इथे 12 गुणिले 5, 12 पंचे 60 असतात. इथे दिले 25, इथे दिले 25, खरे असतात 60. मग हे सुद्धा काय आहे? चुकीचं आहे. पुढचं बघा 14 चौक 56, 14 चौक 56 हे कसं आहे? बरोबर आहे. 15 7 बघा इथे 15 7 105, इथे 150 दिले म्हणून हे सुद्धा चुकीचं आहे. मग आपल्याला योग्य विचारलं. मग योग्य कोणती आहे? पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या वस्तूचा पृष्ठभाग सपाट नाही? याचा पृष्ठभाग सपाट नाही आहे, वक्र असतो त्याचा पृष्ठभाग. पुढचा प्रश्न बघा, 1 सहस्त्र बरोबर किती दशक? आता इथे बघा 1 सहस्त्र म्हणजे किती? 1000. 1 सहस्त्र म्हणजे 1000 आणि किती दशक विचारले आपल्याला माहिती आहे 1 दशक म्हणजे 10. मग आता बघा हे 1000 आहे की नाही, या 1 दशक म्हणजे 10. मग याच्यावर आपण एक जर असं ठेवलं तर किती? 100 दशक. किती दशक विचार म्हणजे 100 दशक. आपल्याला माहिती बघा हे 100 दशक म्हणजे 1 0 बरोबर 1000च होत आहेत म्हणजे इथे पण 1000. मग किती उत्तर आहे? 100. मग 100 कुठे? पर्याय क्रमांक 2 मध्ये. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या रेषाखंडाची लांबी सर्वात कमी आहे? आता इथे फसायचं नाही. बघा ही काय आहे? ही रेषा आहे. आपल्याला रेषाखंड विचारले. मग हे रेषाखंड म्हणजे माहिती आहे दोन्ही बाजूला बिंदू. मग इथे 8 आहे, 6 आहे आणि 9 आहे. मग सर्वात कमी कोण आहे? 6. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न, खालील पर्यायातून चुकीच्या जोडीचा पर्याय शोधा. 2.5 मीटर म्हणजे 250 मीटर. बघा 1 मीटर म्हणजे 100 सेमी. मग 2.5 म्हणजे 2 आणि अर्धा. मग 2 मीटर म्हणजे 200 आणि वरचं हे अर्ध्याचं 50 म्हणजे 250 सेमी. हे योग्य आहे म्हणजे पहिलं काय? योग्य आहे. दुसरं बघा 4.5 लिटर. आता 4.5 लिटर म्हणजे काय? तर 4 लिटरला पाव भाग कमी आहे म्हणजेच किती? 3750 पाहिजे होतं. तर इथे किती दिले? 4750 म्हणजे इथे 4.5 दिले. आपल्याला 4.5 हवे म्हणून मग इथे हे काय आहे? चुकीचं आहे. मग आपल्याला चुकीचीच जोडी विचारली म्हणून आपल्या इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 5 किलोग्रॅम म्हणजे 5000 ग्रॅम, 6.5 तास म्हणजे 390 मिनिटं. हे बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघा, अहमदनगरहून सातारला जाण्यास 6 तास लागतात. त्याच्या निम्मा वेळ अहमदनगरहून बीडला जाण्यास लागतो. आता 6 तासाच्या निम्मा वेळ म्हणजे किती? 3 तास. आपल्याला माहिती आहे 1 तास म्हणजे 60 मिनटं. मग 3 गुणिले 60 करूया. मग बघा 3 × 18 आणि हा 0 180 मिनिटं. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न बघा, घन व इष्टिकाचितीच्या कडांची संख्या अनुक्रमे किती असते? कड म्हणजे बाजू. घनाला पण 12 बाजू असतात आणि इष्टिकाचितीला पण 12 बाजू असतात म्हणून मग उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या मोठ्यात मोठ्या संख्येस 2, 3, 5 आणि 10 ने निशेष भाग जातो? आता बघा इथे 0 2नी याला भाग जातो कारण इथे 0 आहे. 3नी सुद्धा जातो. 3ची कसोटी काय सांगते आपल्याला? या सगळ्यांची बेरीज केली तर त्याला जर 3ने भाग गेला बेरजेला तर या पूर्ण संख्येला 3ने भाग जातो. मग 3 + 6 बरोबर 9, 9 + 0 बरोबर 9 म्हणजे 3च्या पड्यामध्ये 9 आहेत म्हणून याला 9ने पण भाग जातो. आणि 5ची कसोटी काय सांगते? ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 आणि 5 असेल तर त्याला 5ने पण भाग जातो. मग इथे 0 आहे 5ने भाग जातो. आणि 10ची कसोटी काय सांगते? एकक स्थानी 0 असेल तर त्या संख्येला 10ने भाग जातो. मग आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न, 17 अंश छेद 23. आता इथे बघा 17 अंश आहे आणि छेद आहे 23 वजा
11 अंश छेद 23, छेद समान आहे, वरच्या अंशांची काय करायची वजाबाकी. 17मधून जर 11 वजा केलं तर किती येतं 6. 6 अंश छेद 23, मग 6 अंश छेद 23 कुठे, पर्याय क्रमांक 4 मध्ये. पुढचा प्रश्न, 20 मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती बागेभोवती दुपदी तारेचे कुंपण घालण्यासाठी किती मीटर लांबीची तार लागेल. 20 मीटर लांबीची चौरसाकृती, म्हणजे इथे चौरस दिले, चौरसाची एक बाजू आपल्याला माहिती 20. आता इथे काय सांगितलंय, कुंपण करायचं. मग इथे काय, कोणतं सूत्र वापरायचं, चौरसाची परिमिती, चौरसाच्या परिमितीचं सूत्र वापरायचं आहे. मग चौरसाच्या परिमितीचं सूत्र आहे 4 गुणिले बाजू. मग 4 गुणिले बाजू किती आहे 20 आहे. मग बघा इथे 4 दुने 8 आणि हा 0, 80 आले. आता इथे काय सांगितलं, हे एक पदरी झालं, म्हणजे परिमिती झाली 80 झाली. आता इथे 80 झाले, 80 मीटर झाले. आता काय, तारेचे दुपदरी कुंपण म्हणजे 2नी याला गुणायचं. मग 8 दुने 16 आणि हा 0, म्हणजे 80 गुणिले 2 बरोबर 160 मीटर. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न, 37 पेन 7 मुलांना समान वाटले तर किती पेन शिल्लक राहतात. आता वाटले म्हणजे काय, भागाकार, ओके. मग 37 भागिले 7, 7च्या पाड्यामध्ये 37 नाहीत, मग 7 5 35, 7तून 5 गेले 2 झाले, वरून घेतले 3तून 3 गेले 0, बाकी किती राहिले 2. मग आपल्याला विचारले किती पेन शिल्लक राहतील. मग शिल्लक म्हणजे बाकी किती राहिले 2. मग 2 कुठे, पर्याय क्रमांक 1 मध्ये. पुढचा प्रश्न बघा, त्रिकोणाला 3 किती विधाने बरोबर आहेत ते आपल्याला सांगायचं आहे. त्रिकोणाला 3 बाजू व 3 शिरोबिंदू असतात, हे विधान योग्य आहे. चौरसाचे सर्व कोण लघुकोण असतात, हे चुकीचं आहे, कारण चौरसाचे सर्व कोण काटकोण असतात. काटकोणापेक्षा लहान कोणाला विशाल कोण म्हणतात, हे चुकीचं आहे, कारण त्याला लघुकोण म्हणतात. त्रिकोणाला 4 कोण असतात, हे पण चुकीचं आहे, कारण त्रिकोणाला 3 कोण असतात. मग इथे किती विधानं बरोबर आहेत, तर एकच विधान बरोबर आहे. मग 1 कुठे, पर्याय क्रमांक 2 मध्ये. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न, सन 2022ची सुरुवात शनिवारने झाली तर 3 जानेवारी 2023 रोजी कोणता वार असेल. आता बघा, 2022ची सुरुवात म्हणजे 1 जानेवारी 2022ला कोणता वार होता, शनिवार होता. आपल्याला विचारले काय, 3 जानेवारी 2023चा वार. आता आपल्याला माहिती आहे की 1 जानेवारी आधी काय काढून घ्यायचं आपण, 1 जानेवारी 2023चा वार काढून घ्यायचा. आता आपल्याला माहिती आहे की तोच वार पुढच्या वर्षी म्हणजे 1 जानेवारी 2022ला जर शनिवार असेल तर 1 जानेवारी 2023ला एक दिवस पुढे जाणार, कारण हे सामान्य वर्ष आहे. म्हणून मी इथं उत्तर किती येणार आहे, तर रविवार. बघा, मग 1 जानेवारी 2023ला सामान्य वर्ष आहे आणि हे पण सामान्य वर्ष आहे, म्हणून मग तोच वार एका दिवसाने पुढे जातो. मग शनिवारच्या नंतर रविवार. हा झाला 1 जानेवारीचा वार. आपल्याला काढायचा आहे कोणता, 3 जानेवारीचा. मग 1 जानेवारीला जर रविवार तर 2 जानेवारीला सोमवार आणि 3 जानेवारीला कोणता वार असेल, तर सोमवारच्या नंतर कोणता वार येतो, मंगळवार. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मंगळवार. 3 जानेवारी 2023 या दिवशी कोणता वार आहे, तर मंगळवार. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न बघा, खालील आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत. बघा, हा 1. आता या त्रिकोणाचा जर आपण विचार केला तर बघा, हा 1 आणि हा 2, म्हणजे हा नाही, बघा हा 1 2 झाले आणि बघा हा अखंड हा 1, असा इथे मी 3 लिहिते. हे झाले 3 झाले इथे, 1 2 आणि हा अखंड असं मिळून 3 झाले हे. आता इथे बघा हा 4 आणि हा 5 आणि हे दोन्ही मिळून 6 आणि बघा 7 8 आणि हा 9. आता बघा हा 10 आणि हा 11, असे किती त्रिकोण आहेत, तर 11 त्रिकोण आहेत. पर्याय क्रमांक 1. याच्यापेक्षा जर वेगळं तुमचं काही उत्तर असेल तर तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये सांगू शकता. पुढचा प्रश्न बघूया, खालीलपैकी गटात न बसणारा अपूर्णांक कोणता आहे. आता 7 पेक्षा 21 मोठा आहे म्हणजे हा छेदाधिक आहे. 19 पेक्षा 12 लहान आहेत म्हणजे हा अंशाधिक आहे. 13 पेक्षा 39 मोठा आहेत म्हणजे हा पण छेदाधिक आहे. 9 पेक्षा 26 मोठा आहेत म्हणजे हा पण छेदाधिक आहे. छेदाधिक म्हणजे काय, अंशापेक्षा छेद मोठा, अंशापेक्षा छेद मोठा, अंशापेक्षा छेद मोठा. म्हणून मग हे वेगळं कोणतं आहे, पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघूया, सर्वात महाग वस्तू कोणती आहे. आता बघा, या प्रत्येकाचा अर्धा किलो, पाव किलो असं दिलेलं आहे आपल्याला. आता या सगळ्याचं आपण 1 किलोमध्ये कन्वर्ट करून घ्यायचं म्हणजे मग आपल्याला उत्तर काढता येईल. आता इथे बघा, अर्धा किलो शेंगदाण्यांची किंमत किती दिलेली आहे, तर 70 रुपये दिले. मग बघा, अर्धा किलो शेंगदाणे जर 70 रुपये असेल तर 1 किलो शेंगदाण्यांची किंमत किती, 70 गुणिले 2. 70 गुणिले 2, 70 बघा 7 दुने 14, 140 रुपये किलो शेंगदाणे झाले. हे झाले शेंगदाण्याचं. मी इथे 1 अंक टाकते म्हणजे आपल्या लक्षात येईल. आता दुसरं बघा, 5 किलो साखर 200 रुपये आहे. आता बघा, 5 किलो साखर 200 रुपये आहे. आपल्याला 1 किलोची काढायची म्हणून मी याला काय करायचं, आपण 5ने भागायचं. मग 5 चौक 20 आणि हा 0 म्हणजे 40 रुपये किलो साखर. बघा, 1 किलो साखरेची किंमत किती काढली आपण, 40 रुपये काढली.
आता काय सांगितले ते पाव किलो खोबरं 50 रुपये आहे. आता आपल्याला माहिती आहे पाव किलो म्हणजे एकाचे 4 भाग. मग इथे काय करायचं 1 किलो करण्यासाठी याला 4 ने गुणायचं. मग 5 चोक 20 200 रुपये किलो खोबरे आहेत. म्हणजे हे 1 किलो खोबरे किती रुपये 200 रुपये. बघा बरं मी या पद्धतीनं काढते म्हणजे मुलांच्या लगेच लक्षात येतं. पाव किलो म्हणजे ह्या 4 भागांपैकी हा पाव भाग आहे. मग हे आहे 50. मग हे 50 हे पण 50 हे पण 50 50 आणि 50 100 आणि हे पण 100 किती झाले 200. म्हणजे 1 किलो खोबरं 200 रुपये. आता 1.5 किलो साबुदाणा 120 रुपये. आता बघा 1.5 किलो म्हणजे काय एक पूर्ण. बघा 1.5 किलो म्हणजे हा एक पूर्ण आणि दुसरा आहे तो हा अर्धा. बरोबर आहे. आता याचे पण मी 4 भाग करते. बघा 1 2 3 4 आणि याचे पण मी अर्धे भाग करते. म्हणजे फक्त आपल्याला अर्धा पाहिजे. अर्ध्याचे पण हे 2 म्हणजे किती झाले एकूण भाग 6 झाले. मग 120ला जर मी 6 ने भागलं कारण भाग बघा 1 2 3 4 5 6 आपल्याला अर्धाच घ्यायचा आहे हो की नाही 6 भाग. मग 6 दुने 12 आणि हे 0 म्हणजे 20 रुपये हे पाव किलोचे झाले. हे पाव किलो. मग आता बघा हे 20 चोक 80 आणि हे 20 आणि 20 हे 40. बघा 80 आणि हे 40 बरोबर किती झाले 8 9 10 11 12 किती झाले बरोबर 120 होतात. म्हणजे आपल्याला विचारलं की 1 किलोचे किती झाले 80 रुपये. मग 1 किलोचे किती हे 80 रुपये. मग बघा या सगळ्यांमध्ये कोणती वस्तू महाग आहे बघा 140 रुपये शेंगदाणे किलो 1 किलो साखर 40 रुपये आणि 1 किलो खोबरं 200 रुपये आणि 1 किलो साबुदाणा 80 रुपये. मग सर्वात महाग कोण आहे 200 रुपये जास्त आहेत म्हणून मग काय खोबरं ही महाग आहे. पुढचा प्रश्न बघा खालील पर्यायातील अयोग्य जोडी कोणत्या. आता इथे रेष आहे इथे किरण दिले म्हणजे ही सुद्धा अयोग्य आहे. आता इथे काटकोण आहे का हा नाही हा लघुकोण आहे म्हणजे इथे काटकोण दिले हे पण चुकीचं आहे. इथे रेषाखंड बरोबर आहे विशालकोण बरोबर आहे. म्हणजे अयोग्य किती जोड्या आहेत तर अ आणि ब. मग अ आणि ब कुठे आहे तर बघा अ आणि ब पर्याय क्रमांक 4 मध्ये. पीटरला गायन स्पर्धेसाठी दुपारी 1:30 वाजता पोहोचायचे होते. म्हणजे बघा 1:30 पोहोचायचं होतं पण तो पाऊण तास आधी गेला. पाऊण तास आधी म्हणजे काय केलं किती गेला तो 45 मिनिटं अगोदर गेला. मग यांची जर आपण वजाबाकी केली तर बघा 30 45 वजा होत नाही. मग आपण या 1 तासाचं काय करूया 60 1 तासाचे मिनिटामध्ये कन्वर्ट करूया. मग 1 तास म्हणजे किती 60 मिनिटं आणि ही वरची 30 मिनिटं म्हणजे एकूण मिनिटं किती झाली 90 मिनिटं झाली आणि तो 45 मिनिटं आधीच पोहोचला आहे. म्हणजे 90 मधून जर 45 वजा केलं तर किती येतं 45 म्हणजे पाऊण वाजता गेला आहे. पाऊण वाजता म्हणजे किती 12:45 मिनिटांनी म्हणजे तो 12:45 वाजताच तिथे पोहोचलाय. म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. खालील पदावलीचे कोणते उत्तर बरोबर नाही. बघा इथे मी आता डायरेक्ट केली होती. बघा 9 आणि 11 यांची बेरीज किती होते आपल्याला माहिती पदावलीमध्ये बेरीज वजाबाकी आहे त्या क्रमाने. मग 9 आणि 11 किती होतात 20. 20 मधून जर 6 वजा केले तर बरोबर 14 येतात म्हणजे हे योग्य आहे. 8 आता इथं गुणाकार आहे. मग आता काय करायचं आहे 8 अधिक 10 गुणिले 5 आधी गुणाकार करून घेऊया. 8 आहे तसं 10 5 50 मग 50 अधिक 8 बघा ना 10 5 50 आणि अधिक 8 आहेत. मग 8 अधिक 50 बरोबर किती 58. इथे किती दिले 90 दिले म्हणून मी इथे काय आहे हे चुकीचं आहे. आता इथे बघा 63 भागिले 3 आहे. मग आधी भागाकार करून घेऊया. 3 दुने 6 आणि 3 एके 3 अधिक हे 6 मग 21 अधिक 6 बरोबर किती 27. मग इथे सुद्धा हे योग्य आहे म्हणजे हे पण योग्य हे पण योग्य आहे. आता बघा 5 7 35 वजा 4 35 मधून 7 वजा केले तर किती येतं 31 येतं म्हणजे इथे हे योग्य आहे. मग आपल्याला बरोबर नाही विचारलं मग कुणाचं बरोबर नाही आहे तर पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न बघा क्ष अधिक श अधिक श अधिक श अधिक श बरोबर 75. तर क्षची किंमत 75 पेक्षा कितीने लहान आहे. आता इथे बघा किती वेळा क्ष आला 1 2 3 4 5 म्हणजे 5 क्ष आहे बरोबर 75 आहे. मग आता इथे क्षची किंमत काढण्यासाठी काय करायचं या 75 भागिले 5 करायचं. इथे गुणाकार होतो इकडे गेल्यावर भागाकार झालं. मग बघा बरं इथे आपण जर 75ला 5 ने भागलं तर बघा 5 एके 5 7 5 गेले 2 झाले वरून घेतले 5 5 5 25 यांची वजाबाकी केली बाकी आली 0 मग उत्तर किती आले 15 म्हणजे क्षची किंमत किती आले तर 15. आता आपण बघू शकतो जर 15चा हा पण बघा 15 आणि 15 एके 15 15 30 15 30 50 15 चौक 7 15 5 75 मग बरोबर आले. मग क्षची किंमत आहे 15. आता विचारलंय काय प्रश्न क्षची किंमत 75 पेक्षा कितीने लहान आहे. मग काय करायचंय 75 मधून हे 15 वजा करायचे 5 5 गेले 0 7 1 गेल्या 6 उत्तर किती आलं 60 पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघा इथे 3 13 आता 3 आणि 13 मध्ये कितीचा फरक आहे 10चा फरक आहे. 13 आणि
33मध्ये 20चा फरक आहे, ह्याच्यामध्ये 33 आणि 63 मध्ये 30चा फरक, म्हणजे बघा 10 20 30 ते 10चाच पाड आहे, मग 30च्या नंतर 40. मग याच्या पुढे जर आपण 40 काउंट केलं बघा, 3 अधिक 0 3 येणार आहे, 6 आणि 4 10 103 आणि 130च्या 3च्या पुढे आपण 50 काउंट केलं तर बरोबर 153 येतात, म्हणून इथे उत्तर आहे 103, पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न बघा, खालील चित्ररूप माहितीचे निरीक्षण करून प्रश्नाचे उत्तर द्यायचं आहे. आता विचारलं, अनेक बिया असलेली फळे आवडणाऱ्या मुलांची संख्या किती आहे? अनेक बिया बघा, पपईमध्ये पण अनेक बिया असतात, पेरूमध्ये पण आणि कलिंगडामध्ये पण. मग पपईची संख्या बघा 1 2 3 4 5 6, म्हणजे बघा इथे 6 अधिक पेरू किती आहेत 1 2 3 4, इथे अधिक 4 आणि कलिंगड 1 2 3 4 5 6 7. मग बघा 6 आणि 4 10, 10 आणि 7 17, मग उत्तर किती येते 17, पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न, 5 शतक अधिक 255. 5 शतक म्हणजे 500 अधिक हे 255 आणि 1 सहस्त्र म्हणजे 1000 वजा 245. मग आपण या दोघांची जर बेरीज केली तर त्याचं उत्तर येते 755. या दोघांची जर वजाबाकी केली तर त्याचं पण उत्तर येते 755, म्हणजे दोन्ही बाजू बरोबर आहेत, म्हणजे इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बरोबर. पुढचा प्रश्न बघूया. बघा इथे 10 रुपयाची 2 नोटा, 5 रुपयांची 7 नाही, मग बघा 10 दुने इथे 20 आणि 4ची म्हणजे गुणाकार, मग 10च्या 2 नोटा, 10 दुने 20 आणि 5 आता 35 अधिक हे 35 केले तर बघा इथे किती येतात 55 रुपये होतात. आणि बघा 20 रुपयाची बात, 20 100, जर 20चा पाडा नसेल तर काय करायचं, 2 पंचे 10 लिहून घ्यायचा आणि हा 0 इथे 100 रुपये झाले. आता 1 रुपयाची 80 आणि 1 गुणिले 80 बरोबर 80च. आणि बघा आता 5च्या 6 नोटा, 6 पंचा 30 अधिक 2 रुपयाची 10 आणि 2 10 20, मग 10 आणि 20 किती 20 अधिक 30 किती झाले 50. मग आपल्याला विचारले सर्वात जास्त रक्कम कुठली आहे तर 100, पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघा, सोबतच्या वजाबाकीच्या उदाहरणात त्रिकोण व चौकोनच्या जागी अनुक्रमे कोणते अंक येतील? आता बघा इथे त्रिकोण आणि चौकोन विचारले, मग आपण काय करायचं, तर इथे 2 आणि 6 हा अंक घ्यायचा आहे. बघा त्रिकोणासाठी 2 घ्यायचा आणि चौकोनासाठी 6, कारण अनुक्रमे म्हटले म्हणून मग त्रिकोण 2 आणि हे चौकोन 6. मग आता इथे बघा, इथे जर मी चौकोनाच्या जागी इथे मी 6 ठेवलं, इथे 6 आणि इथे पण 6 आणि इथे 2 2 2, 6तून 2 गेले 4, 6तून 2 गेले 4, 6तून 2 गेले 4, म्हणून हे योग्य आहे. 569 या संख्येच्या पुढची विषम संख्या अंकात लिहा. आता 569 अशी लिहितात आणि 569च्या नंतर 570 ही समसंख्या आहे, आपल्याला विषम संख्या पाहिजे, म्हणजेच 571, पर्याय क्रमांक 4 571. पुढचा प्रश्न, खालीपैकी कोणत्या आकृतीला 4 बाजू असतात? बघा ब ला पण 4, चौरसाला पण 4 आणि आयताला पण 4, ब आणि क योग्य, मग ब आणि क कुठे, पर्याय क्रमांक 4 मध्ये. पुढचा प्रश्न बघा, 500 संख्या व विस्तारित मांडणी यांची अयोग्य जोडी पर्यायातून शोधायची. अयोग्य विचारले बघा, 560, 500 अधिक 60 पाहिजे होतं, म्हणजे असं पाहिजे होतं 500 अधिक 60 अधिक 0, मग इथे चुकीचं दिलं म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न, 10 किलोग्रॅम गुळाच्या ढेपेतून 4 किलोग्रॅम गुळ लापशी तयार करण्यासाठी वापरला तर किती ग्रॅम गुळ शिल्लक राहिला? मग बघा 10 मधून जर 4 गेले तर किती राहिले 6 राहिले, मग 6 किलोग्रॅम राहिले, 6 किलोग्रॅम. आता 6 किलोग्रॅम कुठे पर्याय आहे का नाही, 6 किलोग्रॅम म्हणजेच काय 1 किलोग्रॅम म्हणजे 1000, मग 6 किलोग्रॅम म्हणजे 6000 ग्रॅम, पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघा, 303 गुणिले 0 आपल्याला माहिती आहे कोणत्याही संख्येला जर 0 ने गुणलं तर उत्तर किती येतं 0, पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघा, खालीपैकी कोणत्या आकृतीचा अर्धा भाग छायांकित केलेला आहे? आता बघा एकूण भाग किती आहेत 1 2 3 4, एकूण भाग आहे 4, त्यापैकी 4 2 रंगवलेला आहे. बघा मग इथे किती आता भाग जातो, बे दुणे 4 म्हणजे 1/2 भाग राहिले, म्हणजे अर्धाच भाग राहिले. आता इथे बघा एकूण भाग आहेत 8 आणि त्यातले 2 रंगवलेत, मग बघा बे चौक 8, इथे 1/4 भाग, इथे बघा 2 भाग राहिले 1 भाग, मग इथे 1/2 अर्धाच भाग. आता इथे भाग आहेत 4 1 4 4 4 त्रिक 12 भाग आहेत, त्याच्यापैकी 4 भाग रंगवलेत, मग 4 1 4 4 त्रिक 12, इथे 1/3 आहे. आपल्याला अर्धा विचारला, अर्धा म्हणजेच 1/2, इथे पण 1/2, मग अ आणि क योग्य, मग अ आणि क योग्य कुठे, अ आणि क कुठे, पर्याय क्रमांक 2 मध्ये. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघूया, रोहनजवळ 400 रुपये होते, त्यातून त्याने 20 रुपयांचा पेन, बघा 20 रुपयांचा पेन, 245 रुपयांच्या वह्या आणि 125 रुपयाचं पुस्तक घेतले. 125 रुपयाचं म्हणजे 125 रुपयाचं पुस्तक घेतले, यांची काय करायची बेरीज, 5 आणि 5 10, हाताला आला 1. बघा 4 आणि 2 6, 6 आणि 6 7 8 9 आणि 2 आणि 1 3, 390 रुपयाची काय झाली त्याची एकूण खरेदी झाली. आपल्याला एकूण खरेदी विचारले म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघूया,
या संख्येपासून प्रत्येकी एकदाच वापरले तर त्या अंकापासून तयार होणाऱ्या 3 अंकी मोठ्यात मोठ्या व 3 अंकी लहानात लहान अंकातील फरक. मग मोठ्यात मोठ्या अंक कोणती तयार होते तर 410. आणि लहान संख्या आपल्याला माहिती आहे शून्य आधी लिहत नाही आपण, शून्यापेक्षा लहान, शून्याच्या नंतर लहान कोण आहे 1, त्याच्यानंतर 0 आणि मग 4 यांची वजाबाकी फरक विचारले, फरक म्हणजे वजाबाकी. शून्यातून 4 जात नाही, शून्य खोड्याचा वर घ्यायचा, इकडचं एक इथे घेतला, इथे राहिलं 0. 10तून 4 गेले 6 राहिले, शून्यातून 0 गेले 0, 4तून 1 गेले 3 राहिले, 306. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न बघा. खालीलपैकी एकूण किती उदाहरणे उत्तर योग्य नाही. आता 700 अधिक 94, 794 हे योग्य आहे. 9×7 = 63 पाहिजे होते, इथे 36 दिले म्हणजे हे अयोग्य आहे. आता बघा याला जर आपण 3 ने भागलं तर बघा किती येतोय भागाकार 16 येते. याचा भागाकार किती येतो 16, कारण बघा 16 × 1 = 16, 16 × 32 = 16 × 48, इथे 18 दिले, हे चुकीचं आहे म्हणजे हे पण चुकीचं आहे. आता याच्यातून जर वजाबाकी यांची जर वजाबाकी केली तर बघा वजाबाकी येते, याचं उत्तर येते इथे 625 म्हणजे इथे पण चुकीचं आहे. मग किती उदाहरणे खालीपैकी एकूण किती उदाहरणांचे उत्तर योग्य नाही विचारले. मग 1, 2 आणि 3, 3चं नाही आहे. मग 3 कुठे पर्याय क्रमांक 1 मध्ये. 2 रुपये 50 पैसे म्हणजे किती पैसे 2 रुपये, 1 रुपये म्हणजे 100 पैसे, 2 रुपये म्हणजे 200 पैसे आणि हे वर 50 म्हणजे 250, 250 कुठे पर्याय क्रमांक 4 मध्ये. पुढचा प्रश्न बघा 4/7 अधिक 3/7. आता बघा छेद समान आहे, एकदाच घेतो या दोघांची बेरीज, मग किती आले 7/7. ज्यावेळेस असेल तर 7×1 = 7, 7×1 = 1/1 म्हणजेच काय 1. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न एकूण किती विषम संख्या आहेत आपल्याला माहिती आहे. बघा इथे ही विषम संख्या आहे, ही विषम संख्या आहे, ही पण विषम संख्या आहे, ही पण विषम संख्या आणि ही पण विषम संख्या आहेत म्हणजे 1, 2, 3, 4 आणि हे 5, 5 विषम संख्येत. मग 5 कुठे पर्याय क्रमांक 4 मध्ये. पुढचा प्रश्न बघा दशक स्थानी 8 अंक असलेल्या मूळ संख्यांची बेरीज किती. मग बघा कोणत्या मूळ संख्या आहेत तर 83 अधिक 51 त्यांची बेरीज करायची. तर मग 9 आणि 3 12, हा चला 1, 8 आणि 8 16 आणि 1 17, किती आलं 172. मग 172 कुठे पर्याय क्रमांक 1 मध्ये. पुढचा प्रश्न बघूया. बघा इथे खाली दिलेल्या माहितीवरून कंसात दिलेल्या गणितीय क्रियेचे शाब्दिक उदाहरण तयार करा आणि योग्य पर्याय निवडायचे आहे. शेखरजवळ 200 रुपये, रेहानाजवळ 110 रुपये, पीटरजवळ 150 रुपये, बेरीज आणि वजाबाकी दोन्ही आले पाहिजे. मग इथे चौथा पर्याय योग्य आहे. पीटर आणि रेहानाजवळ एकूण रक्कम म्हणजे पीटरकडे किती आहेत 150 रुपये, रेहानाकडे किती आहेत 110 रुपये, एकूण रक्कम म्हणजे या दोघांची बेरीज. मग बघा 0, 6 आणि 260 रुपये. शेखरपेक्षा किती रुपयांनी जास्त आहे. मग इथे काय करायचं आहे 260 वजा शेखरकडे आहेत 200, मग किती आलं 60. मग इथे बेरीज पण येते आणि वजाबाकी पण येते म्हणून मग इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न 2.5 लिटर बरोबर किती मिलीलिटर. 1 लिटर म्हणजे 1000 मिलीलिटर, मग 2.5 लिटर म्हणजे 2 लिटर आणि अर्धा लिटर, मग 2 लिटर म्हणजे 2000 आणि वरचा अर्धा लिटर म्हणजे 500, मग 2500. 2500 कुठे पर्याय क्रमांक 2 मध्ये. पुढचा प्रश्न बघा खालीपैकी योग्य विधान कोणते आहे. 2 समसंख्यांची वजाबाकी समसंख्याच असते. बघा इथे आपण करून बघायचं. समसंख्यांची वजाबाकी 4तून 2 गेले 2 राहिले, समसंख्या झाले. 9 ही एक अंकी सर्वात मोठी समसंख्या. 9 ही एक अंकी सर्वात मोठी संख्या पण समसंख्या नाही, ती विषम संख्या म्हणून हे काय आहे चुकीचं आहे. 1 ते 100 संख्यांमध्ये 2 अंकी एकूण 99 संख्यात, हे चुकीचे आहे कारण एकूण 90 संख्या आहेत. 32 या संख्येला 6ने निशेष भाग जातो, चुकीचे आहे. 32ला 6ने भाग जात नाही. म्हणून ते योग्य विधान कोणतं आहे तर पर्याय क्रमांक 1 हे योग्य विधान आहे. बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणिताची पेपर 1 मराठी आणि गणित ही प्रश्नपत्रिका संपूर्णपणे स्पष्टीकरणासहित सोडवून घेतलेली आहे. आशा करते आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला या पेपरामध्ये किती मार्क मिळाले ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू.